आर्यन आणि तान्या लहानपणापासूनच एकत्र वाढले. गावातील झाडाखाली खेळणे, पावसात भिजणे, गप्पा मारणे सगळं आठवणीने भरलेलं. त्यांचं नातं इतकं घट्ट होतं की कुणालाही दिसत होतं की ते फक्त मित्र नाहीत, एकमेकांचे आधार आहेत. परंतु कॉलेजमुळे तान्या शहरात गेली. सुरुवातीला व्हिडिओ कॉल्स, मेसेजेस सगळं सुरळीत चाललं, पण हळूहळू व्यस्त जीवनामुळे ते कमी होऊ लागले. आर्यन गावात एकटाच राहिला, पण त्याच्या मनात तान्याची आठवण दररोज वाढत होती. एक दिवस आर्यनला तान्याचा अचानक फोन आला. आवाजात हलकी उदासी होती. आर्यन, मला वाटतं आपण एकमेकांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. आर्यन शांतपणे म्हणाला, तू कुठे असशील, किती दूर असशील तरी माझ्या आठवणीत तू नेहमी राहशील. तान्याला त्याचे शब्द हृदयस्पर्शी वाटले. ती म्हणाली, कदाचित अंतर आपलं नातं बदलू शकत नाही. त्या रात्री आर्यनने तान्याला शेवटचा संदेश पाठवला. वाटेत कितीही अंतर असलं तरी खरी मैत्री आणि प्रेम आपलं सोबत असतं. मी तुझ्या स्वप्नात येतोय, जसं तू माझ्या आठवणीत आहेस. सकाळी तान्याला तो संदेश मिळाला. ती हळूच हसली आणि स्क्रीनवर तुझी आठवण नेहमी माझ्यासोबत आहे असा तिचा छोटासा संदेश पाठवला. कथा सांगते की खरी मैत्री आणि प्रेम अंतर आणि वेळाने कमी होत नाहीत, फक्त ती हळूच जास्त मजबूत होते.